सो सध्या जे काय मराठी भाषेवरनं महाराष्ट्रामध्ये चाललं आहे त्याच्यामध्ये आता माझी पण मराठी काय एवढी स्पष्ट नाही आहे, कारण शेवटी आम्ही पण तेच इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले लोक आहेत. आम्ही पण कार्टून बघून मोठे झालेलो आहेत, त्यामुळे हिंदी, आजूबाजूला परिसरात लोक हिंदी, त्यामुळं कुठलीच एक भाषा नीट येते असं नाही आहे. पण जिथं गरज आहे तिथं आम्ही प्रयत्न करतो, जेवढं येतं तेवढं बोलतो. आता सर्वात जर घाण ह्या विषयामध्ये कोणी करत असेल ना तर ते कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स. अरे काय बोगस कॉन्टेंट बनवतायत आणि त्याच्या कॉन्टेंटच्या कमेंट्समध्ये बघितलं तर सगळेजण वा 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 भारी 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 करतात. अरे मुळात मुद्दा कळतोय का? मुद्दा हे नाही की तुम्ही 2 दिवस इथं फिरायला येत आहे तर वडापाव मागताना काही इंग्लिशमध्ये मागताय का हिंदीमध्ये मागताय का ढुंगण भाषेत मागताय, ते मुद्दा नाही आहे इथं. मुद्दा हा आहे की तुम्ही लोक 15-15 वर्ष 20-20 वर्ष तुमचे जन्मचे तुमच्या पिढ्या 4-4 पिढ्या इथं राहिल्या तरी तुम्ही मराठी बोलत नाही आणि तुम्ही अट्टाहास धरून बसलेत की नाही आम्ही बोलणार पण नाही. तो प्रॉब्लेम आहे रे, की तुम्ही जिथं राहता ना तिथली भाषा जपा, तिथली संस्कृती जपा, तिथलं कल्चर जपा. जर तुम्ही इथंच राहता तर ते तुम्ही आपलंसं करून घ्या, हे मुद्दा आहे. मुद्दा हा नाही की तुम्हाला 2 दिवस यायचे पुण्यात, 2 दिवस यायचे नगरमध्ये, 2 दिवस जायचे महाराष्ट्रामध्ये कुठल्या पण भागात तर तुम्हाला मराठी यायला पाहिजे, हे नाही बोलत आहे आई. त्याच्या कमेंट्समध्ये जाऊन हगवून स्वतःची इज्जत घालवून घेताय ना तर जरा बंद करा.